श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युसंभवं तदा लम्बे दयानन्दं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांस जनी जन्म नामार्थता जयाने सदा जयांच मुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कार ब्रह्मचैतन्य शुभासारे पूर्णव्यासे वसिष्ठापदे ज्ञान योगेश्वर कलिकालिका साईभामान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। जया भागवता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी। कैलासना शिवचंद्र मौली फणींद्रमाखा भृकुटीसारी। कारुण्य सिंधू अवतारी तुझ दीन शंभो मजकोरतारी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोरमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आरामभर्तां दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महान भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। भगवंतांच्या गोड नामाचा उच्चार करू। जे नाम असं आहे की ज्या नामानं अनंत जण तरले। नामे अनंत तरले। कोण कोण तरलं म्हणाले? कोळी तरले, वाणी तरले, अंत्यज तरले, शूद्र तरले। तरले म्हणजे काय? विरोधी व्याकरणाच्या दृष्टीने दोष सांगितला जातो।
म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा, हे जे पुन्हा पुन्हा मी म्हटलं ना, तर हा दोष आहे व्याकरणाच्या दृष्टीला. अशी द्विरुक्ती असू नये आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या पदांमध्ये, काव्यामध्ये असू नये असं म्हणतात. पण माऊली इतक्या उदार आहेत की त्यांनी म्हणाले द्विरुक्तीचा दोष तर पत्करलाच, एक पाऊल पुढे गेले, त्रिवृत्ती केली म्हणा. माऊली म्हणाल्या दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ. काय दुर्लभ आहे? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय. त्यातलं म्हणजे इथे आत्ता बहुतेक जण आहेत त्यांना या तिन्ही गोष्टींचा आस्वाद घेता येतोय. म्हणजे आपला विश्वास नसला तरी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. ज्या अर्थी आपल्याला कथा, कीर्तन, प्रवचन ऐकाविषयी वाटतात त्या अर्थी कुठेतरी मुमुक्षुत्व आपल्या मध्ये आहे आणि स्वामीजींचा आपल्याला सहवास मिळतो. त्यामुळे महापुरुषांचा, संतांचा प्रत्यक्ष संश्रय, त्यांच्या बरोबर काही काळ घालवायला मिळतो आपल्याला. हे आपलं भाग्य. म्हणजे तिरुपतीचा दोष तर माऊलींनी पत्करला आणि द्विरुक्तीचा दोष सुद्धा पत्करला. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, दोनदा वापरला. आता उद्धरलो सद्गुरु पूर्वी, श्री गुरु सारिखा असता पाहिला अशी सुरुवात आहे. इतरांचा लेखा कोण तरी म्हणाले. हे सद्गुरु काय करतात आपल्याला? तर ते साधना देतात. गोंदवलेकर महाराजांचं अगदी शेवटच्या काळातलं वाक्य आहे बघा. म्हणाले मी इथे कस्तुरीचं दुकान टाकलंय आणि येणारं सगळं गिऱ्हाईक हे हिंग आणि मिऱ्याचं आहे. कारण प्रत्येक जण यायचा ना महाराजांकडे, तो काहीतरी प्रपंचातली अडचणी घेऊन यायचा. संसरती किती संसार हा जो सरळ चालाय, ज्याच्यात अनंत अडचणी आहेत हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि माझ्याकडच्या अडचणी काहीच नाही, इतक्या अडचणी समोरच्यांना आहे असं गृहीत धरून मग आपला संसार करायचा. म्हणजे मग तो सोपा होतो. बरं का, सोपा होतो हे म्हणणं सोपं आहे, पण तो प्रत्यक्षात सोपा व्हावा याच्याकरता काय करायचं? तर त्याच्याकरता नाम घ्यायचं. असं गोड नाम घेऊ आणि मग आजच्या कथा वाढवू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव
रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महाराज हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पति श्री रामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या रामकथेमध्ये अवगाहित होण्याकरता आलेले सर्व भाविक श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कलाउपासक आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं धर्म टिकून किंवा धर्म टिकावा असं ज्यांना वाटतं असेच लोक ही बहुधा परमार्थाच्या पायरीकडे वाटचाल करत असतात। अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो, माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन करतो आणि आजच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी रामायणाचा पाठ करतो। त्यानंतर काल साईने सुट्टी मारली होती म्हणून त्याची भरपाई म्हणून साईल एक पद म्हणणार आहे आपल्या सगळ्यांना आणि मग आजच्या कथा भागाकडे अर्ध्या अर्धी वेळ सांगतो पाठीवर। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् वादी निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आपलं मन जसं रामरंगी रंगलंय तसं मला सांगा त्या मंथरेचं नसेल का रंगलं? मूळ रामायणात कथा आलेली नाहीये, पहिल्यांदाच सांगतो, पण कथा म्हणून फार छान आहे. का मंथरा अशी वागली? दशरथ राजांनी रामाला बोलवलं आणि म्हणाले, रामा, उद्या तुला युवराज्याभिषेक होणार. रामचंद्रांनी हात जोडले आणि म्हणाले, जशी आज्ञा महाराज. आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. आणि तयारी सुरू झाल्यानंतर देव लोकांमध्ये मीटिंग भरली. म्हणाले, हा जर उद्या याच्यावरती उद्या जर राज्याभिषेक झाला तर हा कशाला म्हणायला जाईल तर आम्हाला मारायला. छान राज्य होतं बोलून काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग कोण करणार, कोण करणार, कोण करणार, कोण करणार? ब्रह्मदेव शोध घेत आहेत. शिवजी म्हणाले, मी तर काही करणार नाही, कारण रावण माझा भक्त आहे आणि भक्ताला अभय देणं हे काम आहे माझं. मग कोण करणार म्हणाले. मग असं सांगतात की सरस्वती देवींनी याची जबाबदारी घेतली बघा. आणि आतापर्यंत जिचं मन रामरंगी रंगलं होतं त्या रामरंगामध्ये म्हणजे त्या मनामध्ये तिनं संकल्पाबरोबर विकल्प सुद्धा निर्माण केला. अशी कथा काही रामायणांमध्ये येते. आणि म्हणाले, ती सरस्वती देवी त्या मंथरेच्या जिव्हेवरती जाऊन
बसली. का? जर सगळं छान 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 चाललं तर म्हणाले कधी रावण होणार, हा कधी जाणार एवढ्या लांब, अयोध्या कुठे बघा आणि लंका कुठे बघा. बर, यांच्यावरती काही युद्धाचे प्रसंग फार आलेले नाही आहेत, कारण मुळातच अयोध्या आहे. युद्ध करून जिंकायला अत्यंत कठीण अशी ती नगरी आहे आणि रावणाने फटके खाल्लेत मध्ये अयोध्येपर्यंत येण्यापूर्वीच अनेकदा, म्हणून तो काही स्वारी करायला जाणार नाही अयोध्येवर. म्हणून हिनं मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि संकल्प करणारी बुद्धी होती की नाही ती फिरवली. थंडी आहे की नाही सध्या, एक मन आपलं सांगत असतं जाऊयात बरं का कथेला, दुसरं मन म्हणतं जाऊ दे आज थंडी आहे फार, बसू घरी छान अर्धा कप चहा टाक, त्यापेक्षा विकल्प आहे का, हा मोह आहे. तेच तर गंमत आहे ना, आपण आपल्याला कुठे जायचंय पुढे त्याच्यावरती आपण कशात अडकतो ना, ही गंमत आहे खरी. 7 वाजता केंद्र असतं पण 8:30ला स्वामीजी बोलायला सुरू करतात. पण मग थोडं उशिरा गेलं तर चालेल का? मग आपणच आपल्या मनाला सांगतो जर का की चालेल चालेल तेवढं ऐकायला तर मिळेल, ते तर नाही ना चुकणार आपलं. म्हणजे आज श्रवण हे सगळं आपण आपल्या समाधाना करता करतो बरं का. तीच तर गंमत आहे आपली. जो जागत है वो पावत है, भगवंतांबद्दल सांगितलंय बरं का. जो अखंड जागा आहे, जो अखंड जागा आहे त्याला ती जागा प्राप्त होते. नाहीतर रस्त्याने हिंडणारे भरपूर असतात की मंदिरात यावंसं वाटत नाही अनेकांना, कारण त्यांचं तेवढं पुण्य झालेलं नसतं बरं का. मी आमच्या घरी रोज म्हणतो आईला, अगं चल कथेला, हे मला इथे विचारतात बरं का तुमच्या आई नाही आल्या का, कन्येला नाही आणलं त्या दिवशी. ती म्हणते आपलं ते युट्यूब वर दिसतं ना तुझं, ते बरं आहे, त्यातल्या त्यात सोपा सोयीस्कर मार्ग. बरं, हे कितीही सांगितलं ना तरी पटत नाही बरं का, त्याला आपण आता काही करू शकत नाही. आणि त्या सरस्वतीला मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला आणि तिनं त्या दासीला विचारलं काय ग, काय चाललंय, एवढी कसली तयारी. तेव्हा तिनं सांगितलं आमच्या रामाला उद्या राज्याभिषेक होणार आहे. तुमचा का राम, मग आमचा कोणी नाही, कसा असेल, तुमचा कसा असेल. अगं मी कौशल्याची दासी आहे आणि तू कैकेयीची आहेस. अरे बापरे, एवढे वर्ष ती त्याच राजमहालात काम करते, तिला असा कधी प्रश्न नाही पडला की मी नक्की कोणाची दासी आहे. चहापेक्षा किटली गरम म्हणतात ना मराठीत, तो हा प्रकार. मंत्री भेटतील एक वेळेस, पण मंत्र्यांचे पीएच जास्त भाव खातात. गंमत आहे बरं का. माणूस जेव्हा अधिकाधिक उंच पातळीवरती जातो ना, तेव्हा तो अधिकाधिक नम्र होत जातो. आपण किती नम्र होतो यावरती आपली पातळी ठरते. नम्र म्हणजे व्यवहारात आपण वाकून नमस्कार करतो आणि हे सगळं बाह्यांग आहेत बरं का, बाह्य लक्षण आहेत. हे सगळं आपण मनाने कोणती गोष्ट किती स्वीकारली याच्यामध्ये नम्रता आहे. आपल्या वागण्यातनं कळलं पाहिजे त्या गोष्टी. हिला आतापर्यंत कधीही असं वाटलं नव्हतं की मी कौशल्याची दासी आहे का कैकेयीची दासी.
पण त्या दासीने आठवण करून दिली आणि तिला एकदम असं वाटलं की अरे उद्या जर रामाला युवराज्याभिषेक झाला तर माझं कसं व्हायचं, कैकेयीचं कसं व्हायचं. आणि म्हणून तिनं त्या कैकेयीला एक 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 गोष्टी सांगायला सुरुवात केली. ती कैकेयीला म्हणते, कैकेयी तुझ्यावर जो दुःखद प्रसंग कोसळणार आहे ना त्याची मला चिंता लागली. अगं तुझा जन्म एका राजघराण्यात झालाय, एका राजाची तू पुत्री आहेस. आणि तुला आठवलं ना तुझ्या वडिलांना दशरथांनी काय वचन दिलंय, हा उल्लेख रामायणात आहे बरं का, मूळ रामायणात. ज्यावेळेला कैकेयींना पाहण्याकरता म्हणून दशरथ राजे गेले होते, सगळ्यात छोटी सांगितली कैकेयी ह्या, आणि दिसायला सुंदर सांगितली आहे वयाने, दिसायला अत्यंत सुंदर आहे. आणि त्यावेळेला तिच्या वडिलांनी असं सांगितलं की दशरथ राजांना तोपर्यंत अपत्य नाहीये, तेव्हा हिला जे अपत्य होईल त्याला तू राजगादीवरती बसव. आणि तेव्हा दशरथ राजा अगदी हो म्हणून गेले. तेव्हा ही मंथरा आठवण करते, तुला आठवतंय का तुझ्या वडिलांना काय वचन दिलंय दशरथांनी, की तुझ्या पुत्राला मी राजगादीवरती बसू. आणि कैकेयी सांगते, अगं राम हा माझाच मुलगा आहे, माझं भरतावर जेवढं प्रेम आहे ना त्यापेक्षा अधिक माझं रामावर प्रेम. भरत माझी जेवढी काळजी घेतो ना त्याच्यापेक्षा अधिक राम माझी काळजी घेतो. तुला असं वाटतं कसं तो मला अंतर देईल. तेव्हा रामाला युवराज उद्या घोषित होणार, याच्यापेक्षा आणखीन गोड बातमी कुठली असू शकते. मला सांग ना, तुझी वार्ता आणलीस ना तिचा मला अधिक आनंदच झालाय. तेव्हा मंथरेनं काय केलं, मंथरेनं एक जाळं टाकलं असं म्हणतात. आपल्या अंगावरती जी आभूषण होती ना ती एक एक काढून टाकायला सुरुवात केली. म्हणाले, हे तू दिलायस ना मला, हे नको आहे मला. हा कंठा तू दिला होतास ना, जेव्हा भरताची बातमी मी सांगितली सगळ्यांना, भरत झाला त्यावेळेला आनंदात तू हा कंठा दिलायस ना, हा कंठा नको ना. काय करायचंय, जर माझी राणीच उद्या एकाची दासी बनणार असेल तर मी हे आभूषण घालून करायचं काय. असं म्हणून एक 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 अलंकार काढून टाकायला सुरुवात केली. कैकेयीला कळत नाहीये हिला नेमकं काय होतं, ही का अशी वागते. आणि आता मंथरेनं तिच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात केली. ती म्हणाली, छान, तुला असं वाटतंय ना की रामाचं तुझ्यावरती अधिक प्रेम आहे, मग मला सांग की भरत इथे नसताना रामाला राज्याभिषेक का. दशरथ राजांना एवढी काय घाई लागली की ते भरत इथे येण्यापर्यंत सुद्धा थांबू शकत नाही. रामाला जर उद्या राज्याभिषेक झाला ना तर त्यातून पुढे होणारा धोका तू योग्य वेळी लक्षात घे. मी तुझ्या भल्याचं तेच बोलते. रामाला एकदा राज्याभिषेक झाला की कौसल्या ही राजमाता म्हणून घोषित होईल आणि मग सगळे जण तिच्या सेवेमध्ये लागतील. सुमित्रा तर तिच्या सेवेमध्ये आहेच, आता तुला सुद्धा तिचीच सेवा करावी लागेल. या न्यायानं तू सुद्धा एक दासी बनून राहशील. आणि तू आतापर्यंतचा इतिहास काढ की एखाद्या दासीच्या मुलाला कधी राज्य मिळालंय का. मला असं वाटतंय की दशरथ महाराजांची कौशल्येवर अधिक प्रीती आहे. आणि कशावरून रामानं
हे कपट कारस्थान रचलं नसेल, जेव्हा भरत राज्यात नाहीये, तेव्हा आपल्या मातेबरोबर संगम नव्हतं केलं आणि त्यांनी दशरथांना सांगितलं नसेल की मला राज्याभिषेक करा, तेव्हा तू जागी हो, जागी हो, जागी हो, असं सगळं ती अखंड बडबड करते बरं. आणि तिच्यावरती एका अर्थानं एवढा मारा केला या मंथरेनं, तिचं नावच मुळात मंथर आहे. जिचं मन थाऱ्यावर नाही ती मंथरा, आणि जी इतरांची मन सुद्धा थाऱ्यावर राहू देत नाही ती मंथरा. रामायणातली भागवतातली नावं एवढ्या करता महत्वाची आहेत त्या त्या पात्रांची. आणि मंथरेलाच अधिक वाईट वाटते आणि तिची ती अवस्था बघून एक क्षण कैकेयीला असं वाटलं की ही जर म्हणती असं, हे जर खरंच घडलं तर उद्या मला रामाची दासी म्हणून वागायला लागलं तर काय काय राहिलं माझं. तेव्हा ती मंथरेला म्हणते, मंथरे तू हे जे मला सांगतेस तसं जर खरंच माझ्या बाबतीत घडलं तर मी काय करणार, मी कुठे जाणार, एक दासी म्हणून माझी योग्यता राहणार का, मला सांग मंथरे मी काय करू. असं ती म्हणाली आणि मंथरेच्या लक्षात आलं की ही आता आपल्या पूर्णपणे आधिपत्याखाली आलेली आहे, तिला आता स्वतंत्र विचार नाहीये कुठलाही. आणि मग तिने सांगितलं की कितीही झालं तरी भरत आणि राम हे एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत. सावत्र भाऊ हे स्वाभाविक एकमेकांचे शत्रू असतात. तेव्हा तुला आठवत आहे का, मागे एकदा देव दानव युद्धामध्ये तू दशरथ राजांच्या बरोबर गेली होतीस. ही युद्धामध्ये निष्णात आहे असं सांगितलं. तेव्हा त्या युद्धामध्ये दशरथ राजांच्या रथाचं चाक निखळलं. देवांच्या बाजूने जेव्हा ते युद्ध करत होते तेव्हा दशरथ राजांच्या रथाचं चाक निखळलं आणि ते चाक पूर्णपणे जर निखळलं असतं तर ते पडले असते, कदाचित त्यांना त्यांचं बरं झालं असतं. तेव्हा तू अथक प्रयत्न करून ते चाक त्या रथाला टिकून राहील याच्याकरता प्रयत्न केलेस, याच्याकरता कष्ट घेतलेस. आणि त्यावेळेला दशरथ राजे म्हणाले होते त्या युद्धाच्या विजयानंतर की मी तुझ्या शूरतेवरती आज प्रसन्न आहे, तू प्रसंगावर राखलंच म्हणून आज माझा जीव शिल्लक आहे. तेव्हा या बदल्यात मी तुला 2 वर देतो, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा ते जे 2 वर आहेत ना ते त्यांच्यावरती उधार आहे. एक काम कर, आज ते 2 वर मागून घे. काय मागू त्या वरानं म्हणली, काय मागू म्हणजे भरताकरता राज्य माग. पहिल्या वरानं त्यांना म्हणावं की भरताला राज्याभिषेक करा, आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्ष वनवासामध्ये पाठवा. कारण 14 वर्षामध्ये भरत राजा म्हणून प्रस्थापित होईल. यदा कदाचित राम इथेच राहिला अयोध्येमध्ये तर तो पुन्हा त्याचं वेगळं सैन्य तयार करेल, वेगळं सैन्य जोडेल आणि भरतावरच स्वारी करेल. म्हणून राम इथे नको, म्हणून राम इथे नको असं म्हणून कैकेयी निघाली दशरथ राजांकडे. दारापर्यंत गेली त्या महालाच्या तिच्या, आणि मंथरेने विचारलं कुठे चाललीस. ती म्हणाली दशरथ राजांकडे, त्यांना हे 2 वर आपण नाही त्यांच्या दारात जायचं म्हणजे त्यांना येऊ दे तिथे,
आणि इथे नको, क्रोधागरात जा. इथे आपले सगळे अलंकार काढून टाक. एक अत्यंत मळलेलं वस्त्र परिधान कर, केस अस्ताव्यस्त सोड, आणि जोपर्यंत ते या दोन्ही वरांना परवानगी देत नाहीत तोपर्यंत एक शब्द बोलू नकोस त्यांच्याशी. ते कदाचित गोड बोलतील तुझ्याशी, पण तू त्यांच्या शब्दांना भूलू नकोस. कैकेयीला वाटलं की मंथरा सांगते तेच योग्य आहे, कारण काही झालं तरी माझ्या माहेरची दासी आहे आणि भरताला राज्य मिळावं हा तिचा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू आहे. तिनं मंथरेनं जसं सांगितलं होतं तसं छान नाटक केलं बरं काय असं. क्रोधागरामध्ये गेली. पूर्वीच्या काळी क्रोधागार हा एक वेगळा भाग असायचा, राजमहालापासून वेगळा. याच्या दिशा सांगितल्या आहेत बरं का. आपल्याकडे जे ज्याला आता काय म्हणतात, हा वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या त्या दिशा आहेत ना, तर त्या त्या कार्याकरता त्या दिशा सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती गोष्ट केली तर ती साध्य होणार, सफल होणार. असा अभ्यास आमच्याकडे 17 लाख वर्षाच्या पूर्वीपासून आहे. आपण 17 लाख वर्षापूर्वीच आहे. आणि आतापर्यंत आपली मागणी मान्य करून घेण्याकरता त्या क्रोधागरामध्ये कोणी गेलंच नव्हतं, कारण सगळं छान चाललंय अयोध्येमध्ये. ही गेली, आपले दागिने एक 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 करत रस्त्यातून मध्ये त्या क्रोधागरात टाकायला सुरुवात केली. मलिन वस्त्र नेसले, केस मोकळे सोडले आणि जमिनीवरती पडली. इथे खरं तर मंचक आहे, पण ती मंचकावरती पडलेली नाही, जमिनीवरती पडली. आणि मंथरा म्हणते की दशरथ राजे इथे येतील तेव्हा तू त्यांना सांग की एका वरानं भरताला राज्याभिषेक करा आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर या क्रोधागरातून बाहेर माझं शव येईल. मी काही या क्रोधागरातून बाहेर येणार नाही, अन्न पाणी घेणार नाही, देहत्याग करेन आणि याला जबाबदार तुम्ही असाल. एवढी सगळी रचना या मंथरेनं लावली बरं का. आणि मंथरा त्या क्रोधागरामध्ये एका भिंतीच्या आडून आता पुढे काय घडणार हे सगळं पाहते. तो राजमहालातला रामाच्या भेटीचे जे 2 प्रसंग सांगितले, एक प्रत्यक्ष राजसभेमधला आणि राजमहालातला दशरथ राजांच्या अंतःपुरातला, ते दोन्ही झाले. आणि मग दशरथ राजांना असं वाटलं की आपण स्वतः जाऊन आपल्या पत्न्यांना ही बातमी सांगावी. आणि अत्यंत लाडकी पत्नी कैकेयी, या कैकेयीच्या महालामध्ये दशरथ राजे गेले. दशरथ राजे महालामध्ये गेले आणि त्यांना असं कळलं की कैकेयी आपल्या महालामध्ये नाहीये. मग ती कुठे गेली असं सेवकांना विचारल्यानंतर ती क्रोधागरामध्ये गेली असं दशरथ राजांना सांगण्यात आलं. आणि आतापर्यंत आपल्या राण्यांपैकी कोणी असं क्रोधागरामध्ये गेलं नाही, कधी अशी त्यांनी मागणी केली नाही.
तेव्हा काय नेमकं चाललंय हे पाहण्याकरता दशरथ राजे क्रोधानगरामध्ये गेले. ती कशी दिसत होती असं बोललं आहे दशरथ राजा. स्वर्गातून एखादी अप्सरा भूतलावर पडावी तशी ती जमिनीवरती पडली होती असा उल्लेख आहे. एखाद्या व्याधाच्या बाणानं एखादी हरणी कशी जमिनीवरती पडावी तशी ती निश्चित त्या क्रोधागारामध्ये पडलेली आहे. दशरथ राजे जवळ गेले आणि दोन्ही हातांना तिला उठवण्याचा प्रयत्न केला आणि तिला म्हणतात की देवी काय झालं, तुझा माझ्यावर काही राग आहे का? अयोध्येतलं कोणी तुला काही टाकून बोललं का? कोणी तुझी निंदा केली का? मला सांग, तुला काय अपेक्षित आहे तेच मी करतो. तुला असं वाटतंय का की एखाद्या अपराधी जीवाला मी सोडून द्यावं तर त्याला मी सोडून देतो? तुला असं वाटतंय का की एखाद्या धनिक माणसाला मी कंगाल करावं तर माझा अधिकार वापरून, राजा म्हणून माझा जो अधिकार आहे तो मी वापरतो आणि त्याला कंगाल करतो? पण मला असं सांग की तुझ्या मनात काय चाललंय? इथे दशरथ राजे कामुक झाले असा वाल्मिकींनी उल्लेख केला. बरंच काय 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 तिला तिच्या समाधान करता तिच्या मनात काय चाललंय ते त्यांनी सांगितलं आणि कोणत्याच प्रश्नावरती ती काहीही उत्तर देत नाही हे दशरथ राजाला कळलं. आणि तेव्हा ते म्हणाले की हे देवी, मी माझ्या सगळ्या सत्कर्मांची शपथ घेऊन सांगतो की तुला जे प्रिय असेल ना तेच मी करीन. पृथ्वीवरती जिथे जिथे म्हणून सूर्यप्रकाश पोचतो त्या सगळ्या भूभागावरती माझा अधिकार आहे. तेव्हा मला शक्य नाही अशी कोणतीच गोष्ट या भूतलावरती नाही. पण मला सांग की तुला नेमकं असं झालंय तरी काय की ज्याच्यामुळे तू अशी जमिनीवरती म्लान पडलेली आहेस? ज्या वेळेला दशरथ राजांनी तिला सांगितलं की मी माझ्या सगळ्या सत्कर्मांची शपथ घेऊन तुला सांगतो की तुला जे अपेक्षित आहे तेच मी करीन, त्यावेळेला तिनं आपली मान थोडी वर घेतली आणि दशरथ राजांकडे पाहते. तिला लक्षात आलं की दशरथ राजे आता पुरते हतबल झाले. तिनं दशरथ राजांकडे पाहिलं आणि पुन्हा आपली नजर जमिनीकडे लावली. तेव्हा दशरथ राजे म्हणतायत, अगं मी रामाची शपथ घेतो. तुला माहिती आहे राम मला सर्वात प्रिय आहे. त्या रामाची मी शपथ घेतो की मी तुझ्या मनासारखंच करीन. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. सांग बरं तुझी इच्छा काय? तुझी इच्छा काय? आणि त्यावेळेला तिला लक्षात आलं की ज्या अर्थी दशरथ राजांनी रामाची शपथ घेतली आहे त्या अर्थी आता ते परत फिरणार नाही. ती म्हणाली की दशरथ राजा, तुम्ही आता जी शपथ घेत आहात ना ती शपथ सगळ्या देवांनी ऐकली आहे बरं का. सगळ्या देवांनी ऐकली. तेव्हा मागे तुम्ही युद्धाच्या वेळेला जे 2 वर दिले होते ना ते वर तुम्ही मला आता पूर्ण करा. दशरथ राजा मला एवढंच ना, काय हवंय तुला सांग.
काय हवं तुला सांग. अगं तुझ्या करता मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. तेव्हा दशरथ राजे साईडचं बटन लावा. तेव्हा दशरथ राजे अत्यंत कामविवल झाले असं म्हणले. आणि कैकेयी म्हणाली की मला असं माझ्या मनामध्ये असं चाललंय की तुम्ही उद्या तो रामाला युवराज्याभिषेक करणार आहात, त्याच्या ऐवजी तो राज्याभिषेक भरताला करावा. हा माझा पहिला वर आहे. आणि दुसऱ्या वरात तुम्ही रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. हे तिचे कठोर शब्द ऐकले आणि दशरथ राजे मूर्छित होऊन पडले. त्यांनी आतापर्यंत कधी कल्पनाच केली नव्हती की आपली एखादी राणी असं काहीतरी मागेल. अत्यंत दुःख झालेलं आहे त्यांना. काही वेळानं ते शुद्धीवरती आले. त्यांना ते शब्द पुन्हा पुन्हा आठवतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना मूर्छा येते. अखेर काही काळानंतर ते कैकेयीला म्हणतायत की कैकेयी, माझ्या रामानं असं तुझं काय बिघडवलंय म्हणून तू त्या वनवासाला पाठवतेस. अरे राम सख्या आईपेक्षा तुझ्यावरती अधिक प्रेम करतो याची तरी जाणीव ठेव कैकेयी. त्याचं इतकं अनिष्ट करण्याकरता का तू आज उद्युक्त झालीस. जगात सगळी जण आज रामाची प्रशंसा करताय. मी राज दरबारामध्ये रामाला उद्या अभिषेक होणार आहे असं जाहीर केलंय. तेव्हा मी सगळ्या जनतेला काय सांगू, जनांना काय सांगू. हे पाप तुम्हाला करायला जाऊ नकोस, हे पाप तुम्हाला करायला जाऊ नकोस. आणि असं म्हणत 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 दशरथ राजांनी तिचे पाय पकडले. तसं मला ही भरत तेवढाच आवडतो जेवढा तुला आवडतो. हे सिद्ध करण्याकरता भरताला राज्याभिषेक करायला तयार आहे, पण त्याच्याकरता रामाला वनवास करा. पण कैकेयीनं इतकं घट्ट मन केलंय की जोपर्यंत दशरथ राजे तिनं मागितलेल्या 2 वरांना हो म्हणत नाही तोपर्यंत यांच्याकडे बघायचं नाही असं तिनं ठरवलंय. दशरथ राजा म्हणतो, कैकेयी तू दिसायला जेवढी सुंदर आहेस ना तेवढंच तुझं हृदय कठोर आहे. राम नेहमी तुझ्या सेवेमध्ये तत्पर असतो आणि त्यालाच तू आज मनात पाठवायला निघालीस. मला असं वाटतंय सत्य, दान, तप, त्याग ह्या गोष्टींबद्दल कधी तू विचार केला नाहीस म्हणून तुला असं वाईट सुचतंय. मी भरताला राज्याभिषेक करायला तयार आहे, पण रामाला जर तू माझ्यापासून दूर लोटलंस तर कदाचित माझं मरण होईल. तेव्हा माझा तरी विचार कर, माझा तरी विचार कर. भरताला राज्याभिषेक हा जो वर मी तुला दिलाय तो मला मान्य आहे, पण रामाला वनवास हा जो दुसरा वर तू मागितलाय त्याच्या बदल्यात तू दुसरं काहीतरी मागून घे. तेव्हा कैकेयी फार कठोर वाईट म्हणते,
तुम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेतलाय ना त्या रघुकुलाची रीत एकदा आठवून बघा. इथे पण तो उल्लेख येतो बरं का, रघुकुल रीत सदाचारी आहे. दोनदा येतो रामायणात तो उल्लेख. प्राण जाय पर वचन न जाय. एकदा दिलेलं वचन प्राण गेला तरी सांभाळायचं असतं, ही रघुकुलाची परंपरा. आणि मी काय मागितलं तुमच्याकडे, तर रामाला फक्त 14 वर्षाकरता वनवासात पाठवा, एवढं वचन सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. जा आपल्या गुरूंकडे जा आणि त्यांना सांगा मी दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही. आणि मग ते काय सांगताय त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. दशरथ राजा अत्यंत अवघडलेल्या परिस्थितीमध्ये, तो पुन्हा पुन्हा तुला विनवण्या करतोय की रामाला वनवासात पाठवू नकोस, रामाला वनवासात पाठवू नकोस. तुझी इच्छा आहे ना भरताला राज्य द्यावं, मी द्यायला तयार आहे ना. ती एक शब्द बोलत नाहीये. दशरथ राजे कधी शुद्धीवर आहेत, कधी मूर्छेवर पडतायत. जेव्हा शुद्धीवर येत आहेत तेव्हा त्यांना असं वाटतंय की इथून बाहेर कुठेतरी जावं, पण बाहेर जाण्या एवढे त्राणच नाहीये. काही काळ उठून बसतायत, पुन्हा चक्कर येऊन पडतायत. असं करत 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 ते एका भिंतीला जाऊन टेकले. तशाच अवस्थेमध्ये ते बसलेले आणि रात्र त्या सगळ्या वार्तालापाने संपली. आणि दशरथ राजे रात्रभर पुटपुटताय, तुझा निरोप मी रामाला जसाचा तसा देणार आहे. पण मला मनात असं वाटतंय की मी जेव्हा रामाला सांगेन ना रामा तू वनात जा, तर ते शब्द त्याला ऐकू नयेत असं मला वाटतंय. काही ते शब्द त्याच्या कानावरती पडूच नये असं मला वाटतंय. पण माझा पुत्र कसा आहे, तर माझा पुत्र असं न ऐकणार नाहीये. काही तुला सांगतो, राम जर वनामध्ये गेला ना तर सगळे अयोध्येचे जनक माझी निंदा करतील. अगं त्याचा विरह मला सहन होणार नाही. तेव्हा ऐक, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो की दुसरा वर रामाला वनामध्ये नको पाठवूस. पण कैकेयीचा विचार पक्का आहे. आणि तेवढ्या आकाशामध्ये ज्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाय तो सूर्य वर 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 येताना दिसला. रात्रीचे 2 प्रहर रामचंद्रांनी जप केलाय नारायणाचा. काल आपण तो भाग पाहिला. 3ऱ्या प्रहरामध्ये उठून स्नान संध्यावंदन केलेलं आहे. आणि आता सुमंत्र रथ घेऊन प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये आलेले. महालामध्ये आले, रामराय रथामध्ये बसले आणि नित्याप्रमाणे वडिलांच्या दर्शनाकरता नमस्काराकरता दशरथ राजांच्या महालामध्ये रथ गेला. दशरथ राजे तिथे नाही असं कळलं. मग कुठे आहे, तर रात्री बसून ते क्रोधागारात आहेत म्हणून रामचंद्र तिथे गेले. आणि बघितलं तर आपले वडील मरणासन्न अवस्थेमध्ये एका
भिंतीला टेकून बसले. रामरायांनी वंदन केलं. कैकेयीला वंदन केलं तर कैकेयीनं तोंड फिरवलं असा उल्लेख आहे. रामराय विचारताय, आई काय झालं? कैकेयी सांगते, रामा, महाराजांनी मला 2 घोडं देण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि मी जेव्हा त्यांना ते 2 वळ मागितले ना, तेव्हा त्यांना त्याचा पश्चाताप झालाय. रामा, जगातला सर्वश्रेष्ठ धर्म काय? तर ते म्हणजे आपल्या पित्याची जी इच्छा आहे ना, ती पूर्ण करणं. तेव्हा मला असं वाटतंय की त्यांच्या वतीनं तू ते पूर्ण करावंस. तू जर असं केलंस तर त्यामुळे जगात तुझी कीर्ती अजून वाढेल. रामरायांनी हात जोडले आणि म्हणाले, काय काय वर मागितले होते? अशी काय मागणी केली होती? तेव्हा ती म्हणते, पहिल्या वरात मी अशी इच्छा व्यक्त केली होती की भरताला राज्याभिषेक व्हावा. राम म्हणाले, माती तुझी ही इच्छा आहे ना, तसंच होईल. भरताला राज्याभिषेक. आणि दुसऱ्या वरात ती म्हणते, तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनवासाला जावस. रामरायांनी हात जोडले आणि म्हणाले, वडिलांची तशी आज्ञा आहे ना, मग ते आज्ञा पालन करणं माझं काम आहे. मी तसंच करेन. आणि ही बातमी सांगण्याकरता रामराय आता त्या महालातून बाहेर पडले. पण सगळ्या अयोध्या रामरायांना होणाऱ्या अभिषेकाच्या मुळे छान सुंदर सजवलेली आहे. अत्तरांचे सडे घातलेले आहेत, रांगोळ्या काढल्या आहेत, पताका बांधलेले आहेत. दशरथांचा जो महाल आहे, ज्या महालामध्ये राज्याभिषेक होणार आहे, त्याला लाखो झेंडे लावलेले आहेत, लाखो पताका लावलेल्या आहेत असा उल्लेख आहे. रामराय रथामध्ये बसले आणि तो रथ आता कौसल्या देवीच्या महालात. कौशल्येने छान वस्त्र नेसली आहेत, राजवस्त्र अंगावरती सगळे भरजरी दागिने घातलेत. तिला आता असं वाटतंय की राम ज्या अर्थी रथ घेऊन आलाय ना, तर तो मला ज्या ठिकाणी राज्याभिषेक होणार आहे तिथे घेऊन जाईल. रामचंद्र आले आणि रामचंद्राने मातेसमोर हात जोडले आणि म्हणाला, आई, बाबांची अशी इच्छा आहे की मी 14 वर्ष वनवासाला जावं. ह्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडल्या या आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता श्रवण करू. राजा विराज प्रभू रामचंद्र भगवान की जय.
कोमल वाचा म्हणून आणि आरती. मार्गशीर्ष चतुर्दशी चतुर्थी स्मृतिदिने कैलासवासी शंकर चिंतामणी पावगी आणि रणजिता आहे दुर्गाबाई शंकर पावगी. आणि दुसरा स्मृतिदिन आहे कैलासवासी श्रीकांत मधुकर केळकर आणि रणजिता आहे स्वातंत्र्य केळकर पण नाही. देवर्षी नारद महाराज की जय. ऐकी कोमल वाचा. जन सुख पारक देना अंतर पारक देना भगवन मैत्री देना विद्या वैभव देना उदासीनता देना भजन करे तेरा तुझी आवडी देरा दास में मन तेरा संगीत गायन तेरा अलाप गोरी तेरा माता तेरा अनेक घाटी देना प्रसाद मुद्रा देना लाड़क भावक देना कष्टकटारी देना मुक्त कलामक देना तरंग सरी देना मनोहर देना सावन देना बहुत कांतर देना पास मणि सद्गुणता उत्तम गुणमत देना पावन भिक्षा देना अभेद भक्ति देना आत्मनिवेदन देना देना आरोहण देना संजन संगति देना प्रणमन देना देना अनन्य सेवा देना भजन तू मग देना दासमणि मग देना दासमणि मग देना दासमणि मग देना. 22 तारखेला कथा समाप्त होणार आहे. तर त्याच्या आधीचा एक दिवस म्हणजे 21 तारखेला समर्थांच्या पादुका माझ्या घरी येणार आहेत.
तर ज्यांना दर्शनाकरता यायचंय सकाळी 11:30 ते 12:30 एक तासभर असतात त्या, तर सकाळी 11:30 वाजता दर्शनाला आपण येऊ शकता. अहिल्यादेवी शाळा जी आहे शनिवार पेठेमध्ये त्याला लागून भारत दुग्धालय आणि त्याच्या शेजारी आमचा वाडा आहे देवळणकर वाडा म्हणून. तिथे 3ऱ्या मजल्यावरती आहे. तिथे आल्यावर लक्षात येईल तुम्हाला. उद्या पुन्हा आठवण करीनच. सगळ्यांनी दर्शनाला या एवढंच सांगायचं. हा 21 तारखेला सकाळी 11:30 वाजता 11:30 ते 12:30 सकाळी 1 तास आहेत बरं का. हे का सांगतोय तर मी गेल्या वर्षी 8:30 ते 9:30 7:00 असं लिहिलं होतं. एक जण संध्याकाळी 7:30 आले. त्यांना वाटलं की दिवसभर आहेत ते काही प्रसाद वगैरे घेऊन आले होते. तर असं व्हायला नको. सकाळी 1 तास आहेत 11:30 ते 12:30. दर्शनाला अवश्य आपल्या नातेवाईकांना सांगितलं तरी चालेल. तिथे त्यांची गाडी असते. जर सज्जन दरावरती काही शिधा आपल्याला द्यायचा असेल तर तिथे तो आपण आणला तरी चालेल. त्यांच्या गाडीत टाकून तो नेतात तिथे. डाळ तांदूळ गहू या स्वरूपात स्वीकारतात तिथे शिधा. साफल्य निजवल्य कौशल्य उपासनेला भावे गुरुदेव संघास सदा भावे कर्मयोगे प्रधान भावे सर्वांगी मंगल भावे. जय जय रघुवीर समर्थ.